20 मिनिटांमध्ये तीळ पापडी बनून तयार होते. तिळगुळाची खुसखुशीत तर मग बनवायला घेऊया कुरकुरीत तीळ पापडी. आधी थोडी तयारी करून घ्यायची आहे. एखाद्या ताटाला किंवा पळपुटावर तुम्हाला ज्याच्यावर तीळ पापड बनवायचे आहे त्यावर असे तूप किंवा तेल लावून घ्यायचे. ही तयारी आपल्याला आधीच करायची आहे. लाटण्यालाही तूप लावून घेतले. आता तीळ पापड बनवायला सुरुवात करू. इथे आपल्याला 1 वाटी साखर आणि 1 वाटी तीळ लागणार आहे. पहिला तीळ भाजून घेऊ. 1 वाटी तीळ आहे. इथे मी पांढरे तीळ वापरले आहे. तुम्ही कोणतेही तीळ वापरू शकता. कलर थोडा बदलेपर्यंत भाजून घेऊ. लक्षात घ्या, तीळ जर जास्त भाजले तर पापडीचा खाताना करपट वास येतो. त्यामुळे थोडेसे लाल झाले की कॅनमधून बाहेर काढायचे. तीळ भाजून घेतले. आता 1 वाटी साखर घेऊ. 2 चमचे इतपत पाणी घालू. साखरेऐवजी गुळाचाही वापर करू शकता. साखर वितळून घेऊया. साखर वितळली, पण याची परत साखर बनायला सुरुवात होते. एकसारखे हलवत राहायचे. हे बघा, साखर परत वितळली. यामध्ये थोडे साखरेचे तुकडे दिसत आहेत, तेही विरघळून घेऊ. बघा, असा प्लेन पाक हा तयार झाला आहे. आपल्याला असा प्लेन पाक तयार हवा. आता यामध्ये तीळ घालून फटाफट मिक्स करू. तीळ घातल्यावर लगेचच कडक होऊ लागते. कडक होण्याआधी आपल्याला पापडी बनवायची आहे. ही प्रोसेस फास्ट करायची आहे. आता हे मिश्रण या तूप लावलेल्या पळपुटावर काढून घेऊ. चमच्याला लागलेले चाकूने असे काढून घेतले. आता पटकन जेवढे फास्ट करता येईल तेवढे फास्ट लाटून घेऊ. जेवढे पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे पापडी. वड्या पाडता आल्या तर पाडू शकता, पण लगेचच मिश्रण कडक होते, त्यामुळे वड्या पाडता येत नाहीत. मी अशा पट्ट्या मारून घेतल्या आहेत. चाकूने असे थोडे पापडी सोडून घेऊ. पूर्ण थंड झाल्यावर बघा मस्त सेट झाली आहे.